भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल व ओबीसी समाजाबद्दल अपशब्द बोलल्याबद्दल तसेच समस्त ओबीसी समाजाला कमी लेखल्याबद्दल भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी मोर्चा सोलापूर शहराच्या वतीने दत्तनगर आंध्र दत्त चौकात दाजी गणपती मंदिरासमोर काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त करत आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला। विश्वगुरु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व ओबीसी समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या। देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। भारत माता की जय। ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष राम वाकसे यांनी राहुल गांधीचा निषेध केला। ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू यांनी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा पाडा वाचला। राहुल गांधींनी मोदी आणि ओबीसी समाजाची मागणी यावेळी करण्यात आली। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल काँग्रेसच्या एका इटानबाईच्या बछड्यांनी ज्या पद्धतीनं ओबीसीचा अपमान केला त्याबद्दल आम्ही आज त्यांचा तीव्र निषेध करीत आहोत की हा देश त्याला थांबवण्याचा आहे, हा देश दलित आदिवासींचा आहे, हा देश या ठिकाणी असलेल्या इतर मागासवर्गीयांचा आहे आणि या देशामध्ये 80% लोक ओबीसी समाज राहतो। त्या देशामध्ये त्या समाजाबद्दल अत्यंत अपमानकारक निंदनीय वक्तव्य राहुल गांधींनी केलं ते अत्यंत निषेधार्ह असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तर त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी ओबीसी मधले जो घटक आहे तेली समाज ते पण ओबीसी नाही आणि ते ओबीसीत कदापि नाहीत असं त्यांनी म्हणून संबंध ओबीसी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे। त्या अपमानाचा ओबीसी समाज कधीही गप बसणार नाही आणि ते अपमान सहन करणार नाही। त्याच्या निषेधार्थच आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आम्ही सोलापूर शहर भाजपच्या वतीने एवढंच सांगतो राहुल गांधींना की बाबा तुम्ही संपलेल्या काँग्रेसचं तुम्ही नेतृत्व करत आहेत, तर नेतृत्व करत असताना तुम्ही राजकारण करावं। छोट्या घटकांना ओबीसीबद्दल अपशब्द वापरू नये। जर असं वापरत असाल तर तुमच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल। या आंदोलनात ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, ओबीसी आघाडी अध्यक्ष राम बलबीम वाकसे, शहर सरचिटणीस विशाल गायकवाड, उपाध्यक्ष प्रशांत फतेपूरकर, भूपती कमटम, प्रवीण दर्गो पाटील, जय साळुंके, कार्यालय प्रभारी अनिल कंदलगी, चिटणीस नागेश सरगम, सुधाकर नराल, दत्ता बडगू, सिद्धलिंग मसुती, बजरंग कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल बडगंची, उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील, माजी नगरसेवक मेघनाथ येमुल, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, आनंद बिर्रू, दत्तू पोसा, श्रीनिवास जोगी, बाबूराव संगेपाग, महिला मोर्चा अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, सावित्री पल्लाटी, विमल कन्ना, अविनाश बेंझरपे, मध्य पूर्व मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल, युवा मोर्चाचे सिद्धार्थ मंजेली, दशरथ बापट, अल्पसंख्याक आघाडीचे जाकीर सगरी, अनुसूचित जाती मोर्चा मारेप्पा कंपल्ली, श्रीनिवास पुरोड, विनायक इंदापुरे, जिशान सिद्दीकी, उद्योग आघाडीचे अंबादास बिंगी, मध्य विधानसभा विस्तारक प्रकाश मंता, राज बंडगर, श्रीनिवास नल्ला, अभिषेक बाईकट्टी, आकाश माने, महेश बुगडे, राजेश मुगळे, आनंद गोडलोलू, भीमाशंकर बिराजदार, सागर मुगळे, यादगिरी बोम्मा, अमोल टाकळीकर, अंबादास जाधव, दास भंडारी, विश्वनाथ बदलापुरे, ज्ञानेश्वर गवते, भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर जिल्हा फेडरेशनच्या निवडणुकीत आमचे मित्र माननीय शंकर अण्णा चौगुले हे चौथ्यांदा संचालक म्हणून तसेच यापूर्वी 2 वेळा बिनविरोध तर 2 वेळा मताधिक्याने निवडून आल्याबद्दल शंकर अण्णा यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। तसेच पूर्व भाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा लेबर फेडरेशनचे नूतन संचालक संजय साळुंखे व राजू सुपाते व चंद्रकांत आवताडे हे बिनविरोध संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। आपलं कार्य असंच यशस्वी व उत्तुंग भरारी घेवो ही सदिच्छा। शुभेच्छुक आयजी ग्रुप, पार्क ग्रुप सोलापूर व शंकर चौगुले मित्र परिवार।